विधीत विद्यार्थी प्रदीप चंद्राले केव्हा व विष्णू विष्णू वंदिता शाहू शुना शिवशेषा मुद्रा बदलायला या राजेश राजमुद्रेला वंदन करतो आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. 300 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले न्यायगसबार म्हणजे शुभार राजनीती युद्धनीती गणवे कावा यासारख्या कुठे क्षेत्राचा कळस म्हणजे एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभार सासनच्या लाटाची लाट म्हणजे शुभा या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शुभा आणि शत्रूच्या मनात वावीचे दस्तार निर्माण करणारा दिव्यागार म्हणजे शुभा दिव्यागार म्हणजे शुभा तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे करताना त्यांच्याकडे खूप मोठा सैन्य साठा सुद्धा नव्हता तरी त्यांनी अफजल खान औरंगजेब सारख्या शत्रूंना बरोबरीची नव्हे तर एकतर्फे टक्कर दिली. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब सुद्धा म्हणायचा माझं नशीबच चांगलं आहे की मला छत्रपती शिवाजी महाराज मला शिवासारखा शत्रू मिळाला मला शिवासारखा शत्रू मिळाला. जेव्हा औरंगजेबाचा गुप्तचर माहिती सांगायला आलेला होता की अफजल खान मतलब औरंगजेब शिवा नाही रहा तेव्हा अफजल खान सुद्धा दरबारात उभा राहून बोललेला होता हे खुदा ते जन्नत के दरवाजे खुले रखना ऊपर तेरा शेर आ रहा है ऊपर तेरा शेर आ रहा है. कारण की अफजल खान सुद्धा बोलायचा की ऊपर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर अजून एक असता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक राजे असते तर माझं साम्राज्य माझं हे राज्य टिकलंच नसतं कधी टिकलंच नसतं. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे असे होते जे की शत्रूंना सुद्धा वाटायला लागायचं की आता छत्रपती शिवाजी महाराज आता शिवा आपल्या मोहल्ल्यात येतोय शिवा आपल्या राज्यात येतोय आपल्याला इथून पळायला हवं आपल्याला इथून जायला हवं. कारण की अशाच होत्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज. अरे लाज वाटायला पाहिजे आजच्या माणसाला आजच्या लोकशाहीला आजच्या सरकारला ज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही मुलींचा आदर होत नाही बलात्कार सारख्या घटना घडून राहिल्या. यापैकी एक जरी घटना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात झाली असती ना त्या नराधमाला भर चौकात कापलं असतं असे होते छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच त्यांच्या प्रती इतकं बोलायला मी इतका मोठाही नाही तरी त्यांच्या प्रती जाणून घेताना त्यांच्या प्रती मला माहिती गोळा करायला सुद्धा ऐकायला थंड कापायचं कारण की अशा होत्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज. अरे ऊपर नीला मंबर ते रत्नजडित पाताल है ऊपर नीला मंबर म्हणजे रत्नजडित पाताल है बीच में खड़ा शुभा मेरा जैसे साक्षात महाकाल है जिसके तलवार की चमक से सूरज भी शर्माता था. अरे जिसके तलवार की चमक से सूरज भी शर्माता था वही वीर प्रतापी हिंदू हृदय सम्राट कहलाता था. तर अशा होत्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी या किल्ल्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला रायगड या किल्ल्यावर. काही योगायोग म्हणावा या फिर नियतीचा खेळ म्हणावा पण या दोन्ही गड्यांचे पहिले 2 अक्षर घेतले तर एक असं नाव तयार होतं जे आपल्याला मोक्षाची प्राप्ती देऊ शकता. ते नाव म्हणजे शिवराय. अरे या नावाचा लोक इतिहास शोधतात या नावाचा लोक अर्थ शोधतात मी या नावाचा इतिहास सांगतो. शिखर वादळ जी म्हणजे जिद्द आणि जेव्हा हे शिखर वादळ आणि जिद्द रक्तात सळसळताना तेव्हा तोच खरा मावळा असतो. अशा होते आपले छत्रपती शिवाजी महाराज पेक्षा दुप्पट उंचीने दुप्पट हाईटीने दुप्पट ताकदवर दुप्पट सैन्य साठा ठेवणारा अफजल खानाला सुद्धा एका हाताने त्याचा कोथळा पाडला. कारण की यांनी एक चूक केली भवानी मातेच्या गोष्टीला तळ्या पाडला होता. जेव्हा ही खबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या कानावर पडली ना तेव्हा त्या अफजल खानाचा नरकात जाण्याचा रस्ता होता. तेव्हा खाली येत होते ते अफजल खानाला घ्यायला कारण की देवात सुद्धा माहित आहे
शिवाजी महाराजांच्या वाटेत जो येतो तो नरकातच जाणार, तो गोरच येणार. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक देवदूत नव्हे, हे फक्त एक महान राजा नव्हे, तर हे एक हिंदू हृदय प्रतापी एक महाराजा होते, जो की कोणासमोर झुकला नाही, कोणासमोर झुकणार नाही आणि त्यांचा घराणा सुद्धा अजून चालू आहे. अरे आले किती, गेले किती, उडून गेले भरारा. अरे आले किती, गेले किती, उडून गेले भरारा. तरी संपणार नाही, तरी संपणार नाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा घराणा, मला छत्रपती शिवाजी महाराजांचा घराणा. असे होते आपण छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने कधीच हार मानले नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना 10 वर्ष लागले असते ना, शपथ खातो या मातीची, त्या अफजल खानाचा इतिहास वाचायला भेटला नसता, त्या अफजल खानाचा इतिहास वाचायला भेटला नसता, त्या औरंगजेबाचा. तर आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात फक्त एवढंच ऐकायला भेटलं असतं की अफजल खान नावाचा एक शत्रू होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी गोट्या खेळण्यासारखं त्याला बाजूला करून टाकलं. कारण की अशा होते आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रती त्यांच्या मावळ्यांचं इतकं प्रेम होतं की बाजीप्रभू देशपांडे सारखा मावळा जेव्हा पावनखिंडीत थांबलेला होता आणि महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही गडावर पोहोचा, तोफांचा गजर करा, तेव्हाच मी इथून माझा देह काढणार नाही, तेव्हाच मी इथून निघणार नाही. आणि त्यांच्या शरीरात अत्यंत तलवारी गेलेल्या होत्या, बंदुकीचे गोळे गेलेले होते, तलवारी बाणा खूप काही गेले होते, तरी त्यांनी देह त्यागला नाही. 2000 शत्रूंचे एकटे झुकत राहिले आणि जेव्हा गडावर गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी तोफांचा गडगडात काढला ना, तेव्हा बाजी प्रभूंनी आपला देह त्यागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तिथूनच शेवटचा मुद्रा केला, शेवटचा मुद्रा केला. उलटून तानाजी मालुसरे सारख्या एका मावळ्याने त्याचा हात गमावला, तरी पहिले लग्न कोंढाण्याचे, नंतरचे रायबाचे असे म्हणून लढत राहिले, झुलत राहिले. जेव्हा लोक आपला हा गड, आपला हा प्रतापगड, आपला हा सिंहगड कोंढाणा आपल्याला पुन्हा मिळत नाही, आपल्याला पुन्हा मिळत नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा या आपल्या स्वराज्यावर राज्य करत होते ना, तेव्हा असे अनेक मावळे, अनेक असे सैनिक उदयास येत होते. कारण की असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकरिता मी एक छोटीशी कविता प्रस्तुत करणार आहे की 62 किलोची तलवार मागवतो त्याचं नाव यसाजी. अरे 62 किलोची तलवार मागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. अरे 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंची झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. हात तुटला, हात गमावला तरी शत्रूंची झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. उलटून 8 तासात घोडा दिल्ली ते पुण्यावर आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या सावलीत घुसतो आणि छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव छावणी, त्याचं नाव धनाजी. धना वाघाला उभा फाडतो, धना वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज, असे होते आपले शिवराय, असे होते आपले शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावर त्या मुलांचा हात थरथर करायचे की छत्रपती शिवाजी महाराज रणांगणात उतरले आहे. आता काहीही खरं नाही, आपल्याला आता इथून निघावं लागेल, निष्ठावा लागेलच. कारण की त्यांचं नावच असं होते शिवराय, म्हणजे शिवांचे भक्त. त्यांच्या या वीर प्रतापी सम्राजासाठी मी एक कविता प्रस्तुत करणार आहे की ओम म्हटलं की मनाला एक शांती मिळते, ओम म्हटलं की मनाला एक वेगळीच शांती मिळते. आणि साई म्हटलं की श्रद्धा आणि शुभ्रीची साथ मिळते. साई म्हटलं की श्रद्धा आणि शुभ्रीची साथ मिळते. महादेव म्हटलं की अंगावर भस्माचं तांडव दिसतं, महादेव म्हटलं की अंगावर भस्माचं तांडव दिसतं. आणि श्रीराम बोलल्यावर अंगावर मर्यादेचं दर्शन घडतं, मर्यादेचं दर्शन घडतं. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा शिवराय नाव ठेवायचं ना, तेव्हा मेलेल्याच्या मनात
काचीसारखे फुटतात. आणि ज्याला कुणासमोर झुकायची सवय असते ना, अरे ज्याला कुणासमोर झुकायची सवय असते ना, तो सुद्धा अख्ख्या जगाला लढायची ताकद ठेवतो. तो सुद्धा अख्ख्या जगाला लढायची ताकद ठेवतो. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असे होते, पण त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे असे त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील एक सुद्धा लढाई हरलेली नाही, कारण की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते. त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. अरे मरण्याचा भय त्याला दाखवा ज्याला जगण्याची हाव आहे. मरण्याचा भय त्याला दाखवा ज्याला जगण्याची हाव आहे. आमचं मरण म्हणजे स्वराज्याचा उत्सव आहे. आमचं मरण म्हणजे स्वराज्याचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या समोर जर काय तरी उभा राहिला ना, तरी आम्ही त्याला ठणकावून सांगू, जरा थांब. तुझ्या समोर जो उभा आहे तो साधा माणूस नाही. तुझ्या समोर जो उभा आहे तो साधा माणूस नाही, तो स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे देवदूत नव्हे, तर एक हस्ती नव्हे, तर एक स्वराज्याचे संस्थापक, एक महाराजा होते. एक महाराजा होते जे कोणा समोरच झुकले नाही. आणि मी सुद्धा हे शपथ घेतो, मी झुकेन तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच आणि मुजरा करायलाच. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं भक्त, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त असलेली पिढी आजच्या या जगात उभं राहिली. तरीही आपल्याला हे प्रण करायला लागेल की आपण कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न करू नये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सारखं स्वाभिमानी, स्वगुणी आणि सर्वांचा आदर करणारं, सर्वांची काळजी घेणारं, रयतेला मायाळूपणे स्वीकारणारं एक हस्ती बनली. आपल्याला आजच्या पिढीला असं करायचं आहे की लहान पोरा मला डॉक्टर व्हायचं, आई मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं सोडून मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हायचं, मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हायचं असं बोलतो. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रणांगणात उतरायचे ना, तेव्हा शत्रूही बोलायचा की शिवा आ गया है, अभी हंसे हम चलते हैं. कारण की छत्रपती शिवाजी महाराज ही कधी कोणतीही लढाई हारलेले नाही. आणि कितीही मोठी शत्रूची चाल असावा तिथून ते सुटका मिळवायचे, कारण की त्यांच्यामध्ये असीम बुद्धी होती, त्यांच्यामध्ये असीम शक्ती होती. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा वर गेल्यावर, स्वर्गात गेल्यावर देवाने सुद्धा झुकून मुजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वर्गात गेल्यावर सुद्धा देवाने झुकून मुजरा केला. असा होता आपला रयतेचा राजा, असा होता आपला महाराजा, स्वराज्य संस्थापक. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात गेलेले होते, तेव्हा साहित्य खान महिलांच्या खोलीत जाऊन लपला होता. कारण की साहित्य खानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सूत्र सुद्धा माहीत होते की छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचा इतका आदर करतात की ते त्यांच्या खोलीत काय त्यांच्याकडे वाकडी नजरेने सुद्धा पाहत नाही. म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लपून बसले. जेव्हा साहित्य खानाला वाटले की शिवा चला गया आहे, तो बाहेर आला आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली भवानी तलवार चालवली, गायत्रीकडे बोट छाटले. आणि तेव्हा साहित्य खानाला वाटलेले होते की आपला स्वर्गाचा रस्ता ते झालेला, नरकाचा रस्ता ते झालेला आहे, आपण आता इथून निघावे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची बोट छाटले. साहित्य खानाला त्याची बोट